श्री स्वामी समर्थ। माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत फलप्राप्ती आणि फायदे, गुरुचरित्रातील 14वा अध्यायाचे फायदे। चला तर बघूयात। आज आपण बघणार आहोत, बऱ्याचदा आपल्याला गुरुचरित्रातील 14वा अध्याय वाचायला सांगितले जाते, पण गुरुचरित्रातील 53 अध्यायामध्ये 14वा अध्याय विशेष महत्त्व प्राप्त आहे आणि 14वा अध्याय वाचल्याने आपली कोणते संकटापासून सुटका होते व फल प्राप्ती आपल्याला होते। या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत। गुरुचरित्रातील 14वा अध्याय विशेष महत्त्व का आहे। गुरुचरित्रातील 14वा अध्याय हा मेरुदंडचा अध्याय म्हणून संबोधित जाते, ज्यात श्री नरसिंह सरस्वती यांचे परम शिष्य सायनदेव यांच्यावर श्री गुरूंनी केलेली विशेष कृपे चित्रण केले आहे। या यवनास शासन या नावाचे हा अध्याय ओळखला जातो। सायनदेवाने गुरुचरणाची एक रूप घेऊन वंशपरांगत अढळ भक्ती मागितली आणि क्रूर यवनापासून सायनदेवाने प्राण वाचून श्री नरसिंह सरस्वतीने अभय देऊन वंशपरांगत अढळले भक्तीचे आश्वासन दिले। गुरुचरित्रातील रचनाकारक श्री सरस्वती गंगाधर हे यांचे सायनदेवाचे वंशज गुरुचरित्रातील 14व्या अध्यायात आपले पूर्वजनांचे गुरु भक्तीचे वर्णन सरस्वती गंगाधर यांनी केले, ज्याला सद्गुरु श्री नरसिंह सरस्वती यांचे विशेष आशीर्वाद प्राप्त झाले आहे। तुझे पूर्वज आणि परम भक्त सायनदेवांचे चरित्र पठन व श्रवण केल्याने भक्तांच्या इच्छा सर्व मनोकामना हे पूर्ण होतात, असे सरस्वती गंगाधर यांनी वचन सदुरीने दिले। म्हणून या अध्यायाला जनमानसमान विशेष महत्त्व आहे प्राप्त झाले आहे। या सद्गुरु श्री नरसिंह सरस्वती यांच्या आशीर्वादच म्हणावे लागेल। गुरुचरित्रातील 14वा अध्यायाचे फायदे। गुरुचरित्रातील एकूण 53 अध्याय असून त्यात सरस्वती गंगाधर यांनी दत्त अवतार श्री नरसिंह सरस्वती यांच्या जीवन लीला आणि शिकवणीचे विस्तारित वर्णन केले आहे। तसेच भक्तांना श्री गुरुचे आलेले वेगवेगळे चमत्कार व अनुभव आपल्याला वाचायला मिळतील। गुरुचरित्रातील 14वा अध्याय नित्य पठणाने विशेष असे महत्त्व आहे, ज्यामुळे जीवनातील संकटाचा नाश होऊन सद्गुरु कृपेने आपण जीवनाच्या हा महासागरातून सहज विहार करू शकतो आणि त्याचा आनंद घेऊ शकतो। गुरु आशीर्वादाने 14वा अध्यायातील प्रत्येक ओळीला विशेष असे महत्त्व प्राप्त आहे। त्यामुळे 14व्या अध्यायाच्या नित्य पठणाने अनेक प्रकारची गुरुकृपा आपल्यावर होते। या अध्यायाची सुरुवात सुदूर दत्त अवतार श्री नरसिंह सरस्वती यांच्या दिव्य स्वरूप वर्णनाने होते। स्वरूप खरंच मानवीय आकलनाच्या पलीकडे असून अमर्यादित आणि अनंत आहे। हे पठण किंवा श्रवण करताना सद्गुरूंच्या स्वरूपावर लागलेले ध्यान आपल्याला जन्म मृत्यूचे फेरीतून मुक्त करून मोक्षपदास घेऊन जाते। त्यासोबतच श्री गुरु नरसिंह सरस्वतीचे विविध पूजाविधी वर्णन श्रवण आणि पठन करण्यात वैयक्तिक व भौतिक समृद्धी आणि तुंग यशाची प्राप्ती करून देते। तसंच आपण जेव्हा मायाच्या भक्तिमय अवस्थेत श्री गुरूंना अर्पण शरण जाऊन श्री गुरुचरित्र श्रवण अथवा पठन करतो, तेव्हा नक्की आपली आत्मगलिलानी दूर होऊन आत्मज्ञानाची प्राप्ती होते, म्हणजे आपली प्राप्ती होते। तसेच श्री गुरुचे आशीर्वाद प्राप्त होऊन आपण येणाऱ्या अडथळ्यावर मात करू शकतो आणि व्यवसाय, शिक्षण आणि वैद्यकीय संबंधासह जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये यश मिळवू शकतो। असे आहे गुरुचरित्राचे 14व्या अध्यायाचे नित्यनेमाने असे आपण पठन केलं तर त्याचे फायदे व फलश्रुती। श्री स्वामी समर्थ।